गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आत्ताशी झोपेतून उठले. आज मी सुट्टी घेतली आहे का तर मला जरा आधार कार्डवर ॲड्रेस वगैरे अपडेट करायचा आहे. ॲड्रेस माझा चुकीचा अपडेट झालेला आहे. म्हणजे आधीचा ॲड्रेस वेगळा होता आणि आत्ताचा ॲड्रेस वेगळा आहे. सो आज मी त्या कामासाठी स्पेशली सुट्टी घेतली, कारण हे काम ना वीकडेजलाच होतं, वीकेंडला वगैरे काय हे होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं की उठल्या उठल्या पहिले व्लॉग स्टार्ट करावा. मागे अंथरूण वगैरे सगळं तसंच पडलंय, मला ते काढायचं आहे. मम्मी पप्पा सकाळीच उठलेत, सकाळीच म्हणजे आता 8:30 वाजलेत. मला पण आज लवकर जाग आली. पण खरं सांगते असं भारी वाटतं, किती भारी वाटतं, किती सुखाचं जीवन आहे मम्मीचं. जॉबला जाणं नाही, येणं नाही. मी तर सकाळी रोज उठते, 2 तास म्हणजे आवरून 2 तास ट्रॅव्हल करते, त्याच्यानंतर ऑफिस, त्याच्यानंतर काम, त्याच्यानंतर लंच ब्रेक नंतर परत काम, आणि त्याच्यानंतर परत निघायचं, परत 2 तास प्रवास करायचा, संध्याकाळी 8 वाजता वगैरे घरी यायचं. ओ गॉड. पण असं जर निवांत, मला ना असं निवांत लाईफ खूप आवडतं. उठण्याचं काही टेन्शन नाही, सकाळची घाई गडबड नाही. मला घाई केली की अजिबात आवडत नाही. जाऊ दे, पण आता काय, पैसे कमवण्यासाठी सगळं करावंच लागतं. मी तुम्हाला दाखवते बाहेर किती भारी वातावरण झालंय. सकाळी सकाळी मस्त असं हलकं हलकं कवळं ऊन आलंय. ओ माय गुडनेस, दिस इज हेवन. बघा किती मस्त कवळं ऊन आलंय बघा. किती भारी वाटतंय, इतकं फ्रेश वाटतं ना. आणि मॉर्निंगची हवा सुद्धा खूप सुंदर. माझ्या हातावरच बघा ना किती ऊन पडतंय. खूप छान वाटतं. असं जर रोज मी घरी असते ना, म्हणजे जेव्हा माझं यूट्यूब जेव्हा सक्सेसफुल होईल ना, तर मी रोज घरी थांबले ना, तेव्हा इतकं फ्रेश वाटेल. आणि घरी बसून पैसे सुद्धा येतील, म्हणजे यूट्यूब म्हणून यूट्यूबचं पेमेंट. माझा आत्ता झाडू मारून झालाय, कपड्यांच्या घड्या घालून झाल्यात. प्लस मी किचनची सर्व भांडी होती रात्री घासलेली, ती सगळी लावून दिली. माठामध्ये पाणी भरलं ॲक्वागार्डचं. एवढं सगळं काम करून झालंय. त्याच्यातलं निम्मं काम तुम्हाला दाखवलं, निम्मं दाखवलं सुद्धा नाहीये. आता मी पटकन आंघोळीला जाते, नंतर मी मॅगी बनवून खाणार आहे आणि लगेच जाणार आहे मी तिकडे. कारण ना ते आधार कार्ड वगैरे अपडेट करायला पप्पा मला बोलले खूप लाईन असते, तुझा नंबर दुपारी वगैरे. मी म्हटलं की पटकन आवरून जाते. आत्ता वाजले 9:30 वाजलेत. 9:30 वाजले. पटकन आवरते, कारण 10:30ला पहिला नंबर येतो असं मला पप्पा बोलले. सो आता आवरते. माझं सर्व आवरलंय. मी नाश्ता सुद्धा केलाय. काय नाही, मॅगी खाल्ली आहे मी, कारण मला कोबीची भाजी खायची नव्हती. म्हटलं ती आल्यावर खाईल. आणि रेशन कार्ड घेतलंय, वॉलेट घेतलंय, आणि आता सेतूमध्ये निघाले. पप्पा मला बोलले की मी तुला सोडतो, तू एकटी जाऊ नकोस. म्हटलं मग ठीक आहे, चला. ते सोडतायत तर माझं काम पूर्ण होत आहे. आणि काय नाही, माझं नॉर्मल आउटफिट आहे. मी इकडे सेतूमध्ये आले आधार कार्ड अपडेट करायला, पण इकडे सकाळी सकाळी सुद्धा लाईन आहे. एवढी लाईन आहे, म्हणजे कमी आहे पण आहे. मला असं वाटतं की मीच पहिली असेल, पण इथे लोक माझ्या आधीपासून येऊन थांबले. आता तसं होईल 10-15 मिनिटात असं मला वाटतंय. आय डोंट नो किती वेळ लागेल काय. आय डोंट. आधार कार्ड अपडेटचं जे काम होतं ते करून झालंय. त्याने हा फॉर्म दिलाय. ते मला बोलले की 7 ते 8 दिवसात चेक करून बघा ऑनलाईन. आणि किती तर 90 दिवसात ते घरी येईल असं त्यांनी सांगितलं. नाही आलं तर 1947ला कॉल करून सांगायचं आहे की आमच्याकडे आधार कार्ड आलेलं नाही, मग ते परत पाठवतील असं ते बोलले. पोस्टाने ते घरी येतं. बापरे, हे सगळ्या कामांना खूप टाईम लागतो आणि वीकडेजमध्येच ही कामं होतात. मग ऑनलाईन पण मला असं वाटतं आधार कार्ड अपडेट होतं, बट स्टील मी म्हटली तर जाऊनच करावं. कारण ऑनलाईन त्याला खूप मोठी प्रोसिजर आहे. सारखे फोटोज वगैरे टाकायला लागतात. कोण करेल एवढं सगळं. मी तांदळाची खीर बनवली आहे का तर आज अष्टमी आहे.
म्हणजे मी आता बनवतानाचा जो व्हिडिओ आहे ना तो मी शॉर्ट व्हिडिओ म्हणून घेतला. त्याची रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. आमच्या घरी आमच्या बाजूची भाभी आली, तिला मम्मीने कॉफी केली आहे. दूध नव्हतं म्हणून मी दूध आणलं का आता खीर बनवण्यासाठी. आणि ही मला बोलते त्याच्यातलं दूध का नाही ठेवलं तू माझ्यासाठी. आता देवाचं दूध कोणी ठेवतं का. तरी पण झाली 1 कप कॉफी झाली पिऊन तिची. आणि आता काय नाही, हे घेऊन जायचं. मी विचार करते साडी घालून जावं मंदिरात, पण काय करू मला कळत नाही कारण माझं एक्स्ट्रीम डोकं दुखतंय. सो लेट्स सी. मी ड्रेस घातलाय आणि तेवढं खीर जी आहे ना ती आता मी मंदिरात घेऊन चालली आहे. थोड्या वेळ मी ती अजून थंड होऊन दिली कारण ती थंडच झालेली नव्हती. मग आता 6 वाजलेत. आता मंदिरात घेऊन चालली ती खीर. आणि पप्पांना पण म्हटलंय की तुम्ही पण चला माझ्यासोबत, पण आय डोंट नो ते येतात की नाही, पण मी जाऊन येते कारण आता एवढी खीर केली आहे देवासाठी आणि मंदिरात जाणं गरजेचं आहे. नंतर मग आल्यावर मला परत मंत्र वगैरे बोलायचे आहेत का तर आज अष्टमी आहे म्हणून. सो आता लाईट नको बंद करायला, मी जाऊन येते. आलोय आता आम्ही मंदिरात. हे मंदिर आहे. काही जण योगा करत आहेत आणि ही लाईन लागली आहे देवीच्या दर्शनाला. पप्पा पण आलेत. हा मी दिलेला खिरीचा डब्बा आहे. आजी मला बोलल्या की रात्री मी आरतीच्या टायमाला खीर वाटप करेन. त्यांनी नैवेद्य पण खूप चांगला दाखवलाय. असं देवासाठी काय आणलं आणि त्यांनी जर नैवेद्य प्रॉपर दाखवला की जरा चांगलं वाटतं. ते आता आरतीच्या टायमाला सगळ्यांना वाटते. आता ऑलरेडी बुंदी आणि शिरा आहे, दर्शन करायला येतात त्यांच्यासाठी. मी घरात आले, मम्मीला माहित नाही. मम्मी तू किती घाबरते ग, एवढी कशी काय फटते तू. मी घरात आलेले. मम्मी प्लीज मला 1 ग्लास पाण्याचा ग्लास दे ना ग प्लीज. मम्मी तुला माहिती का मी खीर नेली ना, त्यांनी असं एकदम चांगला प्रसाद दाखवला अगं देवीला. असं चमच्याने असं डायरेक्ट देवीच्या असं तोंडाला लावलं. सिरियसली इतकं बरं वाटलं ना मला. आणि बघ ना चांगलं चांगलं दाखवलं बिचाऱ्याने नैवेद्य. कढई गरम व्हायला ठेवली आहे. इथे मी लसूण आणि कोथिंबीर ठेचली आहे. हिरव्या मिरच्या, कांदा, कढीपत्ता आणि हा जो उरलेला भात आहे तो मला फोडणी द्यायचा. म्हणजे दुपारी केला होता मी खीर बनवण्यासाठी. आणि तोंडाला मी ती इन्फेक्शनची क्रीम लावली आहे कारण किती झालं तरी इन्फेक्शन आहे. गेलंय ते ऍक्च्युली, पण ते परत यायला नको म्हणून मला डॉक्टर मला बोलले की जोपर्यंत त्याला असं म्हणजे प्रॉपर 4-5 वीक होत नाहीत ना, आणि औषधाची बॉटल पण आहे अजून, मग संपत नाही तोपर्यंत मी लावायचं म्हणतेच कारण परत देऊ नको तसलं काही तोंडाला व्हायला. सो आता मी पटकन भाताला फोडणी देते कारण माझ्या भावाला दांड्या खेळायला जायचंय, तर तुम्हाला बोलतोय की मी जेवणच जाईल. आता मी पटापट बनवते. माझी सर्व भांडी वगैरे घासून झालेली आहेत. मम्मी इकडे देवाचं वाचते ह्या रूम मध्ये. थोड्या वेळाने मला सुद्धा देवाचं वाचायचंय, पण म्हटलं की आताच सर्व आवरून झालंय, जेवण वगैरे सगळ्यांचं सगळं झालंय, बसावं थोडंसं आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत कसं तिचं वाचून होईल ना. मग जेव्हा तिचं वाचून होईल त्याच्यानंतर मग मी वाचेल, असं माझं प्लॅनिंग आहे. बाय द वे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला
हे मला प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यार व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत, काय झालं यार. आता जवळजवळ 3000 सबस्क्रायबर होतील तरी व्हिडिओला व्ह्यूज काय येत नाही. 3000 सबस्क्रायबर आहेत तर नाही म्हटलं तर 500, 600, 1000 एवढे तरी व्ह्यूज आले पाहिजेत ना. काय झाले काय माहित. सो प्लीज डू लाईक, शेअर, कॉमेंट. आणि सबस्क्राईब नसेल गेलं तर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बाय बाय.